असं निघालं कुठे तुम्ही झपाट्याने? अगं कवा जर वाट बघायला लागलोय मी तुमची. काय रे बाबा, कुणाची वाट बघायला लागलाय? तुझा नंबर माग नाही, हौसाची वाट बघतोय. हो हौसा, अण्णांनी वाड्यावर बोलवलं ना तुला. कशाला? आता काय त्यानं तुझी वटी भरायची असेल. अगं बाई, वटी भरायची ना? आता त्यांचं काय काम आहे मला काय ठाव असणार. काय दळून असेल, कुटायचं असेल, कांडाप असेल. चला लवकर. हे असे अगं अण्णांनी बोलवलं ना, वाट बघत असतील. कुणाची वाट बघत्यात? कोण रे मी त्याची? काय समज ताचा आणि माझा? कोण लेकी बाई माहित त्याला? जोर बोलाव त्यांच्या संग. चला ग. हे असंच जाऊन सांगू ना. अरे जा मुडद्या, काय सांगायचं ते जाऊन सांग. आज 8 रोज झालं बघायला लागले. काय एवढा खाना चालल्यात? काय ना करली माझी तार धरल्यास? आता चांगला आवाज न दूर बोल येतो, तुला कसं झालं होय तुला? अरे खरा चवणारच नाही ते तुझ्या. चला ग. काय खेळ म्हणायचं यो? उडणारा बापरे का बारात खाली आलं पाहिजे. काय सांगतोस तू? अण्णा उडत्या पाखराची पकड मोजत्या. एवढं सोपं नाही ते. अरे उडणाऱ्या पाखराची पकड टिपाला तेवढाच तयारीचा घडी पाहिजे. अण्णा अण्णा आलं पाखरू. अण्णा अण्णा आले टप्प्यातून त्या दम का? काय झालं रे बाळक्या? चेहरा का पाडलाय रे? केला ना राव आपला पान उतारा तिने. काय झालं? एकदम भडकली हो. पिस्टन तापाव तशी तापली माझ्या. पिस्टन? तू तुझ्या बाळक्या अरे लिया पदर धरून वडायचं नाही का तिचा? दार दार वडता नाही. अगदी माझ्या मनचं बोलला बघा अण्णा, तेच करायला पाहिजे होता. म्हणजे आता हे हरीण मारायचं. पळतय कुठे ते? आपल्या हातातला घास आहे तो. वा करायचं आणि तोंडात घ्यायचं. कसं बोललास? आणि मी म्हणतो हाय कोण तिचा पाठी राखा एवढा? एक ती रानमून आहेच की. अण्णा हे पक्क ही शिकार सोडायची नाही. हौसा, ही काळजीच लागली की ग मला. कशाला असं ताडा ताडा बोलायचं? मग मी तरी काय करू? मला बी राग आवरला नाही. पर बाई, समध्या गावावरनं ववाळून टाकलेली ती चांडाळ चौकाडी शब्दाने शब्द वाढत गेला ग. आणि ह्यातनं आता काय वाढत? दैवानं काय वाढून ठेवलंय कुणाच दक्कन. पड बाई आता, झाली गोष्ट ती होऊन गेली. आता बोलले तरी काय फायदा? आई, काय ग? कंदील असू दे बाई. विजू नको? नको. अगं असा रात सारे कंदील ठेवून राखेल कुठं आणायचं ग त्याला? घाबरू नकोस, मी आहे तुझ्या संग. झोप.
उघडा हो. मी शेजारच्या वाडीवरची बाई आहे. माझ्या धन्याला संग घेऊन आलोय. माझ्या लेकीच्या पोटात दुखायला लागलंय म्हणून असं अपरात्री याची पाळी आली बघा. लवकर दार उघडा हो. पैलट करीन हाय. लवकर दार उघडा. हे हौसा थांब ग बाई. ए हौसा अगं उठ ग. कडे काढून बघ कोण आलंय ते. नुकताच कुठे डोळा लागत होता तो आलं का पण उठवायला. हे बघ आई तुला बरं नाही मी तू गप पडून राहा. पांघरायचे काय करते अशा अपरात्री मी का तुला जाऊ देणार नाही बघ. अगं तिचे लेक काढले म्हणा. पहिलीच खेप आहे आणि ही काय सांगून येते होय. जा बघ जा. गावात काही दुसरी सून नाही होय. तू का पडून राहा. काय अशी काय करते बरं दिसते. आता काय करू बाय. आता काय करू मी लावते तेच नाही वाटेला. लईच उड्या मारित होता. अरे किती बी उड्या मारू दे. अरे तरी काय बिट मोरतीच काय चालतंय.
पाटील माझ्या नात्यात होता पुरेसा वाटलं झालं पाटील. रत्नाबाई काय झालं ते सगळं सांगा तरी. ती काय सांगणार? तिच्या लेकीला रात्री घरातलं पळवून नेली नो. घरातली अण्णा देशमुख आलोय आणि दुसरं कोण? आता कुठं आहे पोटी? ही सुगवायला आली या घराकडे कोपरा धरून रडत बसली. पोरीला पळवून नेल्यानंतर तुम्ही रातभर कुठे गेला होता? गप्प का बसला? डोळे देखत पोरगीला पळवून नेल्यावर ही बेसुधून पडली. धक्का बसला हो. शुद्धीवर आली तेव्हा फटफटलं होतं. काय झालं या चौकशीत दिस वर आला वर पोरगी आली की रडत घरला. मुद्दे मला सकट पकडला असतो तर काहीच करता आलं असतं. कुणीच मला धाक राहू देणार नाही. पाटील पाटील तुम्ही गावचं पाटील व्हायचं ना? होय रखमाबाई गावचा पाटीलच मी तुला सांगतो. कोर्ट कचेऱ्या करून काय बी उपयोग नाही. नुसतं हेलपाटा मारण्यात जीव जाईल आपला. म्हणजे आता गरिबाच्या पदरात घेऊन न्याय देणार तुम्ही? मी नाही रखमाबाई तुमचं दैव. रखमाबाई काय करायचं? पोरगी एकट्याच घरात जन्मभर तिला दुःख आलं की तिचं. अरे माझा देवा. काय म्हणायचं ह्याला? बघा की असलं कसलं सैतान होय. आता गावात माणसांनी राहायच तरी कसं? होय की घराबाहेर पडायची सुद्धा चोरी झाली. कायाचं पांढरं झालं पण असलं दिवस कधी बघितलं नव्हतं रे बाबा. आता नात्या धुत्या पोरीनं घराबाहेर पडायचं तरी कसं? बंदीच झाली आहे जणू. जिथं वतनदार पाटील शिपूट घालतात तिथं तुम्ही आम्ही काय करणार? आता गावाचं काय होणार आहे कुणास ठाऊक. अरे गावचा चौगला तू देवीच्या पालखीला पहिला खांदा तू देतोय. काय चाललंय गावात? काय चाललंय? सावकार गावातल्या लेखबाईंच्या आबरूचा पंचनामा चाललाय तरी तुम्ही गबगार कसं? पाटील गावचा पुशिंदा तू होणार अत्याचार नुसतं बघत राहणार? आई तुझ्या डोळ्यात का तेवढा अन्याय होतोय तरी डोळे झाकून कशी बसतीस तू? गावातल्या आपल्या बहिणीची आबरू लुटलेली आहे. याचा जबाब विचारायचा आम्हाला. कोणी आबरू लुटलेली आहे? नाव सांगा. अण्णा देशमुखाने. काय समजतो तो स्वतः? ज्याने साधी होती म्हणून तिला जाऊन घेतलं. चला काट्या कुऱ्हाडी घेऊन ते वस्त्र करा. साहेब बादशाह येऊ दे नांदायला माझ्या. मालक काट्या कुऱ्हाडीवर लई माणसं वाड्याकडे आल्या. काट्यान कुऱ्हाडी घेऊन? होय. अरे आम्हाला ती उडती पाखरं टिपल्या त्या पान कोंबड्यांना कोण भेटे? चला अण्णा खाली या. नुसती खंड निर्मला पूजत नाही हिला. झाडावरचा वला टिपतात का नाही तसा टिपीन येते त्याला. अण्णा गावातल्या पूर्व नदीची आबरू घेतली तुम्ही. त्याचा जाब विचारायला आलो आम्ही. मला आणि जा विचारायला या गावात माणूस जन्माला यायचंय अजून. नीट डोळं उघडून बघा. एकाला 15 जण आम्ही जन्माला घातल्याशिवाय आलेलो नाही. हा खबर
खबरदार तोंडात जादा शब्द करा तर म्हणजे उलटाचं कोतळाला ते कुणी बघितलंय हायची कुणी बघणार डोळा होता मग उगा चौगा कोण स्वतःला पेटून घेईल ये आता उगा आगीत तेल वतू नका भडका उडाल चला पटायचा बघा उगा रक्ताच्या थारोळ्यात पडण्या परस जाऊन वाकळत पडा उभीला आता हलता का कसं आता बंदुकीची नळ्या म्हणून दाग घालताय होय आता गप जाताय का चिरवायला पाहिजे तुमची खुमखुमी ठीक आहे जातो आम्ही पण एक आणि एक दिवस बघून घेऊ आम्ही अरे जा रे असं बघणार लई बघितलं जावा गुमान चला चंद्रप्पा अन कुराडी धावतो एकेकाला या अन्नाचा का चला रे साहेब पोटच्या पोरावानी झाडं वाढव आई विना लेकरू वाढवतो तशी झाडं वाढवली बघ किती नुकसानी म्हणायची हलकट साले अरे चांडाळानू काय मिळवलं तुम्ही काय मिळवलं येईल भाड्याची खोली बसतील खडी फोडा आन पाणी गोड लागना राजा आन पाणी गोड लागना चांगली सजा झाली पायल फाडव्याला चलमाची अत्तल घडवा बघतो वाईंच्याकडे पाटील जरा पाटील की नीट सांभाळा कसली गावकी म्हणायची तुमची हवलदार त्या सगळ्यांना गाडीत बसा अहो फौजदार साहेब आमची पोरं निर्दोष आहे त्यांनी काय बी केलेलं नाही चोरा सोडून सावला होता काय म्हणावं या कर्माला अहो पोरच घेऊन कुठं चालला पाटील पाटील काय सुरू म्हणायचं येऊन काय करावं ती सूचना झाली मला काय जोर धावत होती काय उड्या घालीत होती लावली का नाही देशोधडीला फार हवेल्यांनी उडवून दिली एकेकाची चायला 15 जण चाल करून आलती आपण ई सडती फार मस्ती जिरली त्यांची एकाचा बी आवाज फुटणार नाही आता बाकी काय म्हणा साली दमणूक पण तेवढीच झाली बरं का अण्णा आज काहीतरी बघा मेजवानी झाली पाहिजे खरा आलं लक्षात आलं अरे मेजवानी द्यायची ठरवली तुम्हासनी स्पेशल वाना लाख बोललं अहो रातभर झाड तोडून तोडून लय दमणूक झाली हो आणि आमचा जीव शिरला नाही होय मर्दानू चंद्रप्पा ए चंद्र बरोबर आहे मानतो कशाला अण्णा साहेबांना याच्यासाठी घ्या आता रंग भरल बघा पर या रंगात आणि रंग भरला पाहिजे म्हणजे मोगरा ए मोगरा बाय
कसं पॉलिश करू हात लावाया नाजूक ते कसं पॉलिश करू तळपा आई औंदा जत्रा करायची नाही म्हणतात लोक. कशी करायची? गावातली तरी पोर उचलून तुरुंगात टाकल्यावर गावाने जत्रा करायची तरी कशी? गावची आई तूच डोळ्याने बघत बसलीस. त्या अण्णाकडे जरा बघ. त्याच्या वस्तीला आग लागून दे. त्याला लवकर मसन वाटत नाही. त्याशिवाय जत्रा होणार नाही का आई? औंदा जत्रा होणार नाही. दोन वाकडं करतात ती माकडे. अण्णा अण्णा तुमच्या कानावर काय बातमी आली का? काय औंदा म्हणून गावात जत्राच भरवायची नाही म्हणतात. असं कर. एवढं लोक तुरुंगात गेल्या मग जत्रा कशी करायचं म्हणतात? अरे मग तर जत्रा भरलीच पाहिजे. पोरांना लोक तसं ठराव आणणार आहे ती. कसलं ठराव रे? पोरं तुरुंगात सुटून आल्याशिवाय जत्रा करायची नाही. म्हणजे तवर जत्रा बंद. ए बंच्या, अरे मग आपण कशाला ती कमिटी बसवायची धाब्यावर, आपणच पुढाकार घ्यायचा. होय, वर्गणी जमवायची, तमाशाचं फड बोलवायचं. बायक्या ती मीटिंग कवा आहे? हे काय आजच? आजच आहे. मग आजच भेटू ते गड्यांना. मंडळी मला तुमचा विचार बघत्यात. तर गावात आज हीच घरात सण साजरा होत नाही. अहो बाकीच्या तरी कोण सण साजरा करतोय? एवढा पाडव्यासारखा पाडवा आला आणि गेला. होय, पण कुणी पुराण नाही घातलं घरात. पाटील एक सुत्तक आल्यासारखं झालंय बघा हे गावावर. कशाची जत्रा आणि कशाच काय घेऊन बसलाय सा? अहो ही गाव देवी जागी आहे का झोपली म्हणायची? अरे कसली माकडे मीटिंग घेत्यात. अण्णा काय वाटेल ते नंतर जत्रा आपणच करायची. अण्णा तुम्ही जरा यांना खडसावून विचारा बरं. विचारा तुम्ही. या देशमुख या बसा. काय झाली मीटिंग? काय ठरले? काय विचारतो मी? अरे बोलत का नाही? औंदा जत्रा भरवावी असा कल दिसत नाही लोकांचा. पाटील नीट ऐका, जत्रा भरलीच पाहिजे. अण्णा देशमुख जिथं असताना जत्रा बंद असं कधी घडणार नाही. आम्ही जत्रा भरून दाखवू. ऐकताय ना? कानातलं मळ काढा. जत्रा बंद. चला रे. जत्रा करणार म्हणून ये कसं काय होणार? ये मला काय कळणार काय होणार आहे का? ऐकलंस का? काय मी जरा मळ्याकडे जाऊन येतो. तुम्ही मळ्याकडच जावा. अव किती डाव तुम्हाला सांगायचं. त्या भोसल्यांच्याकडे जाणार होता असं नव? आज नक्की जाऊन येतो बघ. हे तुमचं रोजच चाललंय या. अव तरण्यात त्या पोरीकडे वाईच ध्यान द्या. तो का पोरगा हवे बिनघोर बसायला? उगाच तू कशाला काळजी करते आज? मी त्याच खटपटीत आहे ना. मग लवकर खटपट करा, नाहीतर बसवा त्याला म्हातारी होस्तर घरात. पुरी परस तुलाच लई घाई झालेली दिसतीया. मग का नाही होणार? आता त्या बाबराव गोष्टीची गाठ घेतो मग तरी झालं. नेहमी फिरफिर तुझी चालूच असते माझ्या बाबत. राम राम चौगले. राम राम. का वहिनी साहेब? का रे कुशाबा, काय आला होतास? मालकीनबाईंचे टपाल आले तेव्हा म्हटलं घर बीर झाडून घ्यावं. हा जत्रेला येणार असतील. होय, देवाला निवड दावायला यायलाच पाहिजे की. होय होय, पण आम्ही काय औंदा निवड दावणार नाही बाबा. होय, तर त्यासनी ते कसं ठाव असणार? दरसार याच तसं आपलं ते येत्यात. होय की, त्या निमित्तानं येणं तरी होतंय.
म्हणून आम्ही बी काय त्याच्याने कळवले नाही. होय, पर किल्ली देतच ना. होय, जरा थांब. हा सुगंधा, ए सुगंधा, आले आले. काय? अगं कुशाबा घर झाडून घ्यायला आलाय. मग झाडू दे की. मी काय करू? अगं आवडत काय येणार हाय? किल्ली दे त्यासनी. आवडत काय येणार आहे? थांब आणून देते. वहिनी साहेब, ताई लग्नाला आले की हो? अरे बाबा, पुरीची जात आहे ती. झाड वाढल्यागत वाढत्यात. लग्नाला ही ना तर. मग काय कुठं जमिलं की नाही अजून? कुशाबा, कसला विषय चाललाय? हेच की, आता पोळी खावा. पोळीच्या ऐवजी लाडू नाही चालणार? चालत, लाडू चालल, पोळी चालल, नळी सुई चालल, पण काहीतरी द्या म्हणजे झालं. बरं बरं, घर झाडून घ्या जा. घेतो की आई, माझ्या लग्नाचा विषय कुणाजवळ परत काढायचा नाही. हा, लवकर घालवायला बघतेस वेळ मला, पण मी नाही जाणार. हा अगं, ते का पेवातलं धान्य आहे वय, तेव्हा ठेवून घेऊ. अगं, तरणी ताटी लेक म्हणजे आईबाच्या उरावरला धोंडा असतोय, धोंडा. हा, मी धोंडा आहे वय. अगं तू नाही ग माझी सोने. हे बघ, आता आवडा काल्या की नाही की त्यासनी सांगते. काय पोरगा बघायला असं? लाडात वाढले ग बाई, लाडात. अण्णा एक सुद्धा दुकानदार सोडायचा नाही होता. काय शंकर मंगळे? राम राम अण्णा, या की बसा. बसायला टाइम आहे कुठं? जत्रेची वर्गणी गोळा करते बाळक्या. शंकरवर वर्गणी किती बसली बघतोय मी. पण अण्णा, यंदा जत्रा होणार नव्हती ना? जंगी जंगी वरणार. हे शंकरे बेटे, तुझ्या नावावर 25 ठेवलेत बघ. 25? काय 25? बेटे, गावचा सगळा नफा एकटा उडतोय, तुला काय 25 जादा झाले वय रे? अहो पण एवढं कसं द्यायचं? गप देतो का आम्ही गल्ल्यातून काढून घेऊ? अहो पण अण्णा दरसाल 5 रुपये घेतात माझ्याकडनं. औंधा जत्रा जंगी करायची आहे म्हणून 20 आगाव ठेवल्यात. बघ, पुढं बोलशील तर आणि 5 आगाव बसतील तर काढ पैसे लवकर. बरं बाबा, हे घ्या. हे 10, हे 10 आणि हे 5. या मातुश्री राम राम अण्णा, राम. बाळक्या, यांचं नाव किती लिहिलं बघा. बघतो का? हिंग मी रे हिंग, हिंग मी रे हिंग. 10 रुपये. 10 रुपये? 5 दिन 5 ह्याच्यावरती दमला देणार नाही. 15 बसतो. 15 काय 15? काय किंचाळायला काय झालं? 20. काय आहे काय 20 कसे? दादा टुरटूर नको. 25. आपला मात्र बुडतोड झाला तुमचा. बुडतेंट? बाळ 30. आता मात्र कर झाला तुमचा. 30 कसे देणार? व्यापार सगळा उधारीचा करतोय, उधारी व्यापार करतोय सगळा. अरे उधारीचं मालिक तू रे बिचारा. 35 बसवा. जरा थांबा, काय जरा थांबा. काय झालं? हे द्या. 10, 20, 30, हे 35. 35 आले की बरोबर आहे. मेहरबानी करा, उपकार केले माझ्यावर. दिलं नसतं तर काय केलं असतं त्याने? काय केलं असतं? रातचं दुकान पेटवलं असतं. समजा गाव भेटायचे का उगत नाही त्याने. केवढा माल जमा झाला म्हणायचा यो. गावचे कोले म्हणले आमदार जत्रा नाही करायची. अरे मी म्हणतो जत्रा आमदारची जोरदार करायची. अण्णा, जत्रा तर होईलच हो, पण देवळाची डागडुजी बी करायची, पालखी बी सजवायची, शिखराला रंग बी द्यायचा बरं का. मुख्य राहिलंच की अरे पोट माग लागलेले लोक ते एकाला 10 फड धावत येते
काय म्हणता आईला म्हणजे मजाच मजा आहे म्हणा की एकदा या कानातीत शिरायचं एकदा त्या कानातीत घुसायचं. जनावर बाकी एकदम भरलेला आहे. अरे जीव कसा नुसता उतावळा झालाय म्हणून. अरे हिला बघितलं आणि जीवाचं पार पाणी पाणी झालं. लय ताण लागली. वय. मग पल्लर डबका येते तोंड घाला टुकराव आणि बरं झालं तर मेल्यांचं नाट्यच नसते. अच्छा ही तुझी हिम्मत हा. लय तेगार करते रे. गजवदना वंदन तुला गजवदना वंदन तुला कवनांच्या माळा घालून गळा कवनांच्या माळा घालून गळा जोडितो हात वंदन तुला गजवदना वंदन तुला गजवदना वंदन तुला. मी नाही सांगायची जा. गेला गर्दीत मारून धक्का 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 धक्का. कोण त्यो गेला. कशाची म्हणायची बाई जत्रा. कसली जत्रा ही. जिकडं बघावं तिकडं तमाशाचं फडच फड. जत्रा नाही तमाशा आहे तमाशा. पालखीला काय रया होती वय. दर साल किती नारळ फुटायचं. औंदा बघा. अव देवाला निवत सुधीक दावला नाही लोकांनी. कशाची जत्रा घेऊन बसलायसा. जबरदस्तीनं वर्गणी गोळा केल्या. काय मनात होतो वे लोकांच्या. कुणी करून तरी लादलेलं व. लई शिरजूर झाल्यात बाई. आणि काय व तुमच्या पिकातनं म्हणून पायवाट काढली या. पायवाट नाही गाडी वाट. मग तुम्ही गप कसं बसलासा. गप का बसते. चांगलं खडसून जा विचारते. समज गाव भीत म्हणून आम्ही भिणार आहे वय. तशी येळच आली तर माझ्या भावाला घेऊन येईन आणि त्याच्या दारात उभी राहील. तर हायतच तसलं तुमचं बंधुराज. त्यो बी खांद्याला बंदूक अडकून फिरतोय. उगच नाही ह्यासनी कुणीतरी भेटायला पाहिजे बघा. असंच शेराला सव्वा शेर. अगं बाई माझी गुणाची. बोलत बसलो तर चहा आणला की करून. मग त्यात काय झालं व. त्यात काय झालं नाही खरं. पण सुचावं लागतं ना व. सांगितल्यावर कुणी बी करल. पण मनानं करणं अवघड. इकडे काय हे बघाय. तू लग्नाचं काय बोललीस ना तर चावीनच. काय झालं ग. काय नाही हेच की हिच्यासाठी एक पोरगा बघा म्हणून. आणि मला चहा. जा तिकडं. तुझं आपल्यासारखं तेच. आई साहेब आज देशमुख वगैरे जायचं आहे ना. वय वय चल. हा होय.
बापाचं काय मग तुम्ही हलवून बघा. अण्णा हे गुरकवणे आपल्याला भावाच्या जीवावर बरं का. नुसत्या भावाच्या नाही, वाघागत त्याचं पोरग दत्तक घेतलं या. वा असलं मोहरमातलं वाघ दर साल कटोरीगुण आमच्याकडे भिका मागत हिंडतात. गावा काय करायचं असेल ते करा. मी ताकीद देऊन जाते, जाताना खूप घालून जाणार आहे. खूप मोडून राहणार, पाय घातला तर खबरदार. तुम्ही घालून बघा, आम्ही मोडून दाखवतो. असं पण तुमच्या गत्ता आलीवर माझ्या भावानं बी लई बघितल्यात. अव पर आम्हाला कुठे बघितलं अजून. येळ आली की घेईल की बघून. जन्माला यायचं अजून. जावा रस्ता कचरा. चल. अरे धोंडे 2 दिवस झाले ती वांगी आणि मिरची तोडून पडल्या ती बाजाराला कधी नेणार. सुकून गेल्यावर गाडी तयार आहे मालक, विचारा जातो. मग जाऊ ना. जा आणि तू मळ्याकडे जा, जरा इंजिनाचं बघ. गडी कालच आला होता बोंबलत. नुसतं पैसे पाहिजेत, कामाचं नावानं शिमगा. बरं चलतो मळ्याकडेच मग. राम राम. हा जा. राम राम. नोबाजी, अरे नोबाजी, गेला कुठं ह्यो? अगं देवदर्शनाला गेला असेल. देवदर्शनाला गेला असेल. अरे काय सकाळ झालं खाल्लं नाही, काय नाही, चहा सुधीच पिला नाही. अगं येईल आता. तू का काळजी करतेस. तो बघ आला. अरे नोबाजी, ए चल न्यारी कर. राम राम धनी. राम राम. काय रे कुशाबा, गडबडीनं का आलाय? अहो त्या अण्णा देशमुखानं त्यांच्या बांधाचा मोजणीचा हद्दीचा दगड आपल्या हद्दीत आणून ठेवलाय. आणि तू कसा दगड राहू दिलास? अहो मी जर आडवा गेलो असतो तर त्या दगडाखाली त्याने मला घातलं असतं. अगं अक्का, इथं बसून तिथं राज्य कसं करता येईल. असं राज्य करायला तुम्ही काही इंग्रज आहे होय. हे काही खरं नवं. तर मग आता कसं करायचं? वाघासारखा पोरगा आहे, जाऊन तिथं राहावा. मग जायचं बाबा, जायचं. अंगाशी एक दुनळी बंदूक देतोय बरोबर. नुसती खांद्याला अडकून फिरत जा म्हणावं गावात. बघ कशी हवेलंडी उडती. चोरावर मोर व्हावंच लागतं बाई. दुसऱ्याने आरे म्हटलं की आपण कारे म्हणावंच लागतं, तरच जलम होतो. या जा बाबा, घरदार झाडून सारवून लग करून ठेव. ह्यो पाडवा झाला म्हणजे आम्ही येतो राहायला. काय बी काळजी करू नका, समधी व्यवस्था करून ठेवतो. 10 जणी घेऊन मी आलो असतो, पण देवानं ह्यो डोक पायात घातलाय नव. काय करायचं. तर जा बाबा. येतो येतो जी. हेडगुरुजी भेटलो होतो मला. काय म्हणत होता. नाही मीच म्हणलो त्याला की औंधाचा 26 जानेवारीचा कार्यक्रम अण्णांच्या हस्तेच व्हायला पाहिजे. करायचं काय अध्यक्ष व्हायचो. हे बघा अण्णा नुसतं खुर्चीवर जाऊन टेकायचं हे चालेल. म्हणजे फितबीत काय कापायचं अजून. ते काय कापाकापी करायची ते नंतर करा. पण आपण बजावून आलो गुरुजीला. काय रे? ते काय ना सगळं स्वागत पर पत्ते गीत का काय म्हणतात ते फायनल पास व्हायला पाहिजे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. अण्णा, आपण आजच्या समारंभाला आलात मग आम्ही आपलं स्वागत करतो. स्वागत करूया अण्णांचे, स्वागत करूया अण्णांचे, स्वागत करूया अण्णांचे, स्वागत करूया अण्णांचे. दानशूर हे
काय आवाजी जगास इकडे काय नाव काय तुझं? छबुते. काही काय शाला आणि छबू चांगलं आहे हा? गाणं कुठे शिकलीस? तिथे गुरुजींच्याकडे. एकटी? म्हणजे अण्णा तुम्ही ओळखलेलं दिसत नाही अहो आपली ती हरणा कलावंती तिची पोरगी. आपल्या हरणाचं पाडच की. आम्ही खुश आहे तुझ्या गाण्यावर. अण्णा आवाजी काय कोकिळ कंठी. तू असं कर दर महिन्याला कालशी पण आमच्या पण 10 रुपये घेऊन जायचं. आवाज काढीत राहायचं म्हणजे खुश आहे का ना? झालं का नाही कल्याण? अण्णा आता पुढील कार्यक्रम. हरणाबाई, ओ हरणाबाई, हरणाबाई, अहो अण्णासाहेब आलेत. अगो बाई, अण्णासाहेब या ना, या या, बसा बसा. आज बरी आठवण झाली म्हणायची गरीबाची. त्याच काय हरणे आले तुझ्या पाडसाचं कौतुक करायला. अगदी गोंडच भावली बघ. मला सांगितलं सगळं छबून. बाकी आई परस लेख चढ आहे बरं का. आमचं कवा नाही कौतुक केलं, उडान तिचं तरी करा. घेतले आजपासून मनाव घेतले. छबुते, ए छबुते, अगं बघ तरी कोण बाहेर आली ती. ये ये, लागतेच काय अशी. ये नमस्ते. 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 चहाला ठेव छबुते. आणि चहा कसा झक्का झाला पाहिजे. काय चहा घ्यायचा टाइम आहे काय? अहो असं कसं म्हणता? अहो त्या निमित्तानं बसशीला तरी 5 मिनिटं. चालेल चालेल. जा जा जा, लवकर घेऊन ये. बरं हरणे जी, लेकीला साळत कशी घातली म्हणतो. आता सगळ्याच मुरळ्या करून काय करायचं? ते तुमच्या ह्याच्यामध्ये परवानगी आहे ना? आता कसली परवानगी आणि काय? अहो सुधारणा सगळीकडेच बोकाळी की. ती बोकाळू दे हो, पण तिला सावध घातले बेस केलं. चांगला एखादा कोणतरी बघून लगीन बी करून द्यावं म्हणतो मी. होईल का त्यात काय विशेष आहे एवढं? आवाजी फर्स्ट क्लास बरं का. हो तिला गाणं आलं पाहिजे. अहो ती तर तिला अवजतच कला आहे. रागदारी म्हणतोय हरणे मी. हा हा, होय होय. घ्या. गरम आहे बरं का. काय हरणे खडा जरी असेल खाणीतला असला तरी त्याला पहिलं पाडायचं लागतं नाही का? चहा घेते थोडं थोडं घेऊ. बाकी हरणाबाई, अण्णासाहेबांनी खुश होऊन एक स्कॉलरशिप सुरू केली बरं का. आता दर महिन्याला आम्हाला गाणं ऐकवायचं बरं का. पर वस्तीवर येऊन बरं का. महिन्यात एकदा सुट्टीच्या दिवशी येईल की. हो शाळा बुडवून नको बरं का. आणि समजा शाळा असली निवांत सांचन यायचं काय. नियमाने शिकवणी करायची बरं का. हो ते आपलं गाणार मास्तर कोण रे? पिष्ट का उष्ट देव. त्याला सांगितलं जाऊ का जातो. वसंत राजा, वसंत राजा आला आला
हिरवा शेला धरणीचा हिरवा शेला वसंत राजा आला धरणीचा हिरवा शेला नवनवती बघता बघता नवनवती बघता बघता हा जीव मोहून गेला वसंत राजा आला धरणीचा हिरवा शेला कळी गुलाबात शबू या की या सलाम वालेकुम सलाम वालेकुम. काय गुरुजी कसं काय बरं बरे मास्तर त्या छबुताईची काय भानगड आहे काही कल्पना नाही बाबा. काय कल्पना नाही म्हणताय राव अहो एवढं गाडं शिकून फुकट हे नाम्या रोज शाम को अन्ना की बस्ती पर जाती है तो लोग बोलतात तू अरे बोलतात कसलं रातचा मुक्काम मी तिथंच असतोय होय अरे तीच बी गेल्यात आता कानावर आहे म्हणे तिच्यात फरक दिसतोय बाकी. असं बोलतोय की घडा 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 काय काय फरक पडलाय ती पहिल्यापेक्षा उजळ दिसायला लागली आणि खरं सांगायचं म्हणजे तिचं पोट वर आलेलं दिसतंय. अहो तेच म्हणतोय आम्ही आणि 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 रोज नवी साडी चोळी अंगावर. आणि आणि काय नाही मी जातो. आणि तसं नवं अर्णाबाई एवढी म्हातारी झाली आज पण तुला अक्कल कशी नाही म्हणतो मी. अगं लेकीचं काहीतरी भलं व्हावं म्हणून तिला साळ घातली दिसतं चांगलं एवढं पोट वर असतो तुला कळ कसं नाही म्हणतो मी. होय पण ही तिथं जाऊन अशी शेण खाईल हे मला कसं कळणार. पोरीला काय दोष देत आहे आईनं जशी उकड सोडल्यावर ती काय बसल. अण्णा अण्णा आले वाटते. या अण्णा या नमस्कार बसा बसा बसा. काय रे जाधवा यो आगी लावायचा धंदा केव्हापासून सुरू केलायस. आणि उद्याच्या उद्या तिचं लगीन लावून देतो. ते नव हा पुन्हा संघ तू हो मामकी तुझ्या संग लावू लागीन. अगं चांगला शिकलेला मिळवता असला म्हणजे झालं का नाही. आणि काय आमचं हाय असं वाऱ्यावर सोडून देऊ नका म्हणजे झालं. अगे ती जिम्मेदारी आमची. काय तरी काळजी करू नका बघा आणि तिला बी गोर लावू नका. सबू अरे सबू जी काळजी करायचं नाही म्हणलं दुसरं काय. निघू काय जात म्हणलं. जातो बरं का.
गवतातला ग, मक्यातला म, भज्जीतला भ, नदीतला न. म्हणा ग म भ न. तात्या न नाही न न न हा ग म भ न. म्हणा गम भानाच्या काय धंदा गावात चाललेत रे तुझं? काय झालं? मी काय केलं? काय केलं? काय शबूचं पोट कोणी वर आणलं? गाण्याला चाली लावता लावता ही चालबाजी केली होय तू? देवाचं एकाला 4 साक्षी आहेत. हा 4:30 वाजता तिला तुझ्या खोलीतून बाहेर पडताना मी बघितले. एकदा नव दादा पाटाची शिकवणी लावली होय. ए गुरुजीच्या बोल की आता बोल. काय बोलू मी आता? तोंड आहे कुठं बोलाल? गप उद्या भावल्यावर उभं राहायचं का तक्रार करू खात्याला? कानावर कागाळी घालू का सभापतीच्या? गप. अरे झटक्यात तुझी नोकरी उडाल. अन्नाला मोतात होशील तू. त्यापरीस आम्ही तुझं लगीन लावून देतो, तू संसार करायला मोठा. हा पिष्ट्या उद्याच्या उद्या तुझं लगीन करून देतो. पण याद राग पळायला मिळालास तर ते काय पळून जाते? मुसक्या बांधून आणीन. उद्या सकाळी तयार व्हायचं, नवी कापड घालून. गटकळ्या आणि लग्न समोर देऊन सदा सुखी राहा पोरा. ठीक आहे. मी सांगितलं त्याप्रमाणेच वागायचं. 4 चौघात बोलायचं चालायचं कमी. जेवढा कमी बोलशील तेवढा आब राहील. कुठेही जायचं झालं तर बंदूक खांद्याला असू दे. बंदूक घेऊनच हिंडायचं, म्हणजे आपोआप दरारा बसेल. त्योच बसायला पाहिजे बाबा. पोटात भ्या पडलं पाहिजे त्यांच्या. सगळं पटतं या. सांगितल्याप्रमाणे वागायचं म्हणजे झालं. जावा. येतो. चल. येतो बाबा. हो या. अजून आलेली दिसत नाही रे. ती काय येऊ येते का? नेहमीचीच बोलू. हेड गुरुजी का? हो हेड गुरुजी इकडे या, इकडे या. या या या. मला बोलवत आहे ना. तुलाच बोलू. होय गुरुजी. कलप लावलाय की असा चिकन दिसताय की तुम्ही. एक शंका आहे हो. शंका अशी आकरणातलीच आहे. कसली? म्हणजे गोरी बाई अन्नाच्या मांडीव बसली. करता कुठला? करता करता अरे असं काय करता? करता गुरुबाई. गोरीबाई करते का? लहान कर्म. कर्म नांदूर बसली. कर्म आमचं का तुमचं म्हणायचं? आमचंच म्हणायचं. अरे 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 थांब.
लागलं नाही ना? नाही, बैल जरा मारका आहे. राम राम. कसली गुरमिरी, कुणाचं भांडवल म्हणायचं? हिरेला इंजन बसवून दिलेलं आहे. आता पाण्याची काय बोंबा मोठा कामा नाही. आणि असं करतो, बीबीयानं सगळं पाठवून देतो. खुरपाल तेवढी माणसं ठेवा. आणि बघ बाबा, तुझ्या औषधाला पैसे पाठवून देतो. चलतो मी. काय पद्धत झाली का काय? गावची लोक खायच्या बाहेर बोलत सुटले ती. अशी कुटाळकी करतात काय? तर लईच मारल्यात म्हणायचं. त्यांना विचार की म्हणाव घरचं खाऊन लष्करच्या भाकरीत का भासत रे म्हणाव. नाही नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण कोण कोण बोलतोय, काय काय बोलतोय, जरा कळू दे तरी आम्हाला. आता कोण? अहो खुद हेड गुरुजी त्या म्हातारडा बघा समधीकडे आग लावत सुटले. आणि ते नामे शिंपी ते त्याला वाटतंय. म्हणजे लईच पुटाळक्या चालू आहेत म्हणा की. आणि कोण 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 मी सांगतो की, पहिलं बघा ते हेड गुरुजी, दुसरा तो नाम्या शिंपी, तिसरा तो हुसन्या, आणि चौथा बघा तो पट्टेकराचा जग्गू. म्हणजे चौघांच्या पोटात लई दुखतंय होय. अण्णा एकदा बघितलंच पाहिजे ह्यांच्याकडे. यांचा तर मोळाच मोडला पाहिजे. मग कवा मोडायचा बोला. चिलटासने काय मोडायचं रे? यांच्या पोटात दुखतंय ना हो. याच्यावर आमच्याकडे अक्षी जाली मिला जाय आहे. पिष्टे मास्तर, नमस्कार. या बसा. कुठं निघाला? जरा शाळेत जाऊन. थांबा. अहो मास्तर, आम्ही आलो की तुम्ही बाहेर जाता, लोक काही बाई बोलत राहतात. बसा, जरा खल करायचंय. अण्णा मंडळी आलीत ना. लाईनीनं आत घेऊन ये. नमस्कार. बसायच. सलाम अलैकुम. राम राम. नमस्कार. बसा. अरे तुझ्या शिंपेच्या गप चोळ्या लंगुट शिवायचं सोडून अरे चिंध्या चिवडीत बसलायस. काय येड गुरुजी. अरे जगने, काय उसने, काय रे नाम्या शिंपेच्या, काय चालवलं काय तुम्ही? मी कुठं काय, मी भला आणि माझी शाळा भली. अरे तुमच्या भल्या जाओ, मी तर येतो जातो, तुमच्या पोटात काय दुखत रे? छबूच्या नवऱ्याला काय वाटत नाही, तुमचं काय दुखतं म्हणतो? आता समक्ष विचारतो बरं का. कर पिष्ट्या. नाही मी म्हणतो तुझी काही तक्रार आहे काय? छे, माझी काय तक्रार नाही. माझी काय नाही तक्रार. नाही, मी तुझ्या घरी येतो जातो, चहा पितो, पान खाऊन जातो, तुला काय वाईट वाटतं का रे? तुला काय वाईट वाटतं का म्हणलं? नाही ते मला काय वाईट वाटायचं. ऐकलं का रे कोल्या? गोपड शाळा बघ. मी जाऊ शाळा. बर येतो. छबू, ए छबू, जरा बाहेर ये, जरा अरे इकडे ये. ये ये ये, लाजू नको, ये.
काय रे बाबू, काय म्हणणं आहे का तुमचं? हात कुठे तुझं? जरा ते माझ्या हातात. आता काय म्हणणं आहे का तुमचं? काही नाही कुछ नाही, काही नाही, काही नाही. अहो अहो, जरा हळू दाबा की. मुद्दामच दाबला ग. बघतोय यांचा कुणाचा दुखतोय का. ये गुरुजी, कळ लागले काय तुमच्या हाताला? छे, छे, मुळीच नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आहे ना? जरा हात बघू तुमचा. हिचा मी हात असा दाबला. अहो, अहो, हळू की. होय, तुमची बोट दुखतात काय म्हणतो? छे, छे, नाही नाही, नाही नाही ना? अरे मग बेट्यावर का आमच्या नावानं बोट मोडायला लागलं? वय अण्णा, अण्णा साहेब, आम्हाला माफ करावं. अण्णा, नाही म्हणजे आम्ही शान खाल्लं, एक बार चूक होईल, माफी करू तो. माफ करा अण्णा, माफ करा. शान खाल्लं ना? हो, आता खाल्लंच म्हणायचं. पूर्ण आम्ही अगदी बचाकभर खाल्लं. मग आता कुठं बोंबलायची नाही ना? म्हणजे आता कुचळक्या आम्ही चोरून काय करत नाही, कळलं ना? आणि काय सीन करून दावाय पाहिजे काय म्हणतो? नको नको अण्णा. का तुमच्या समोर मांडीवर बसून घेऊ काय? ये ग चल. अण्णा, कोणाबद्दल काही बोलू नये याची अगदी आम्हाला जन्माची आदल घडली. आम्हाला जाऊ दे अण्णा. का असं करूया म्हणतोय? बर पेटामध्ये उभं करून उडू का पायताना? अण्णा, खाल्लं तेवढं जोडं लई झालं बघा. पोट भरलं म्हणा का अर्धी कोर देऊ म्हणतो? पोट भरलं ना, आता तसं बाहेर नाही पडायचं. पोट भरलंय, डेकर द्यायचा बाहेर पडायचं, डेकर द्यायचा बाहेर पडायचं. सुटा काय झालं ग? एवढं चिडायचं होय? मी? तू नाही ग. हे 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 कोण? आपले हे ग. हे अगं म्हणजे कोण? लोबाजीराव. हा हा. काय झालं? झाले काय? जरा कुठे चेष्टा केली तर लोण्याच्या गोळ्यावाने डोळं करून म्हणतात कसे. आम्हाला चेष्टा खपत नाही. मग तू कशाला गेली ती चेष्टा करायला? तू कशाला गेली ती चेष्टा करायला? तू सांगाई, 4 आण्याचं मीठ आणायला बंदूक कशाला लागते अगं? आवड अक्का म्हणाले, ती बंदूक कशाला नेतोय असं? तर मी म्हणाले, शिकार करून आणत असतील. तेव्हा काय टरकलं माझ्यावर? तुला असंच पाहिजे काय? ही असली चांडी जीभ घेऊन कशाला मध्ये मध्ये बोलावं? आता नाही बोलायची. सुगंधा, ये सुगंधा, तुला ताब्यात ठेवणारा असला नवरा पाहिजे बघ. तुला सांगितलं हीच चूक केली मी. मला सांगितलंस तेच बरं केलंस. मला कळलं तरी. काय कळलं तरी? तुझ्या मनातलं कळलं. कळलं असं? ही धरती
धरशील धागा तुटल पोरी ग तुझ्या हवाली केली काया उभार गोरी र किती ताणून धरशील धागा तुटल पोरी ग तुझ्या हवाली केली काया उभार गोरी र इसावा घेऊ घरला जाऊ इसावा घेऊ घरला जाऊ गुलाबी संगतीन साजणी साजणी साजना साजना साजनी साजनी सुगंधा ए सुगंधा अगं वास येतो चुलीवरची डाळ करपली की अरे अरे कुठे गेली अरे ए आहे आई नाहीत मग कोण आहे घरात मी मी काय सुगंधा सुगंधा तू कशाला तुम्ही येणार म्हणून मी येणार म्हणून म्हणजे तुम्हाला ते वाढायला नको का अगं पण आई कुठे गेली चौगुलींच्या वाड्यात कशाला लाजायला काय झालं काय विचारतो मी साखरपुड्याला साखर म्हणालो हा लय रात होईल रात होईल हा म्हणजे उशीर होईल मग तसं सांग ना रात काय उशीर काय लाजती काय आईला मेंटलच आहे कसं बोलावं तेच कळत नाही येडबडायला काय झालं येडबडायला काय झालं ती ती बंदूक आधी ठेवा बाजूला का द्वाड मला त्याचं भ्या वाटते घ्यायचं काय त्यात हा काय सुटली गोळी म्हणजे करा काय त्या आईला कुठं मेंटल धरून आणले कोणाच ठाऊक अगं घोडा ओढल्याशिवाय उडेल का बंदूक मला काय कळते त्यातलं बरं बाबा ठेवतो आईला आम्हाला बापाने इथे सांगितलं खांद्याला लावून फिरा आणि तुम्ही लावा खुमटीला मानवाला बसवा म्हणजे झालं एकदाच तुमचं समाधान हसू नको तांबे ठेवलाय हा? कशाला हात धुवायला धुत्या नव हा धुतो ना आता काय तांबे कशाला हात पुसायला हा खरंच की आज आमची लय बारदास ठेवली त्यात कसली बडदास देवा काहीतरी गोळे रे देवा आई जर अशी रोज घरावर राहिली ना लय मज्जा येईल लय मज्जा येईल हा? वा, 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 वा. पुढं पाठ माग पाठ म्हणजे आज आम्ही अगदी स्वामीवाणी जेवायचं म्हणा मी काय म्हणत होतो आपले हा हे बंदुकीचं लय भ्या वाटते तुला मगाशीच सांगितलं की हो नाही म्हणजे काय मला काय म्हणायचं होतं की घ्यायचं काय कारण नाही आईला काय बोलावं काय कळलं झालंय घ्या हा? हो वा 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 आता मात्र कमाल झाल्या कसली आम्हाला भरलेली वांग्याची भाजी आवडती हे तुला कसं ठाव आपल्या माणसाला काय आवडतं काय आवडत नाही याची पारख नसेल तर काय उपयोग बायच्या जातीचा आपलं माणूस जेवा की हा? भाजी बघा कशी झाली ती. बघतो ना मला लय आवडते लय म्हणजे लय कायच्या काय आवडते ती मला कशी झाली अगं बाया, अगं बाया. अगं बाबा, बरं. उंदीर बघा, उंदीर बघा. आणि हे घ्या, घ्या. अगं, अगं, अगं. काय झालं हा? तू का पाणी पाजतीये? बघा ना केवढा मोठा ठसका लागलाय ते अरे मुर्द्या लहान पोराला ठसका लागायला काय झालं वांग जेव का पुन्हा जेव जेव सुगंधाला वाढल्याबरोबर ठसका लागला होय तुला
नमस्ते लोबाजीराव. बघा हे लोबाजीराव सदा हातात बंदूक हा तांब्या घेऊन माळावर गेला तरी बी हातात बंदूकच. एक खात्रीच्या एक दिन वो अन्ना साहब का काटता वाढत काटा काटे वाटतं काटा. काय बघण्याचं माझ्या नशिबी आलं लोकांचे, काय बघण्याचं माझ्या नशिबी आलं. आईला सांभाळ. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमच्या जीवाला जगा. संतोष झाला आई, संतोष झाला. सैतान लई माजला होता, सगळ्या गावाला भरडून काढत होता, तर कुत्र्याच्या मोतीनं मेला. चांगलं झालं आई, चांगलं झालं. बाई एक कलिक मागं लागला होता बघ, मड बशिवलं त्याच कसं मरण आलं बघ. त्याला पण थोडा जणांचा लागला होता, त्याला बरं झालं, साऱ्या गावातली घाण गेली. अण्णा, आम्ही तुम्हाला विसरलो नाही. त्याच्या रक्ताचा टिळा तुमच्या पाळी लावल्याशिवाय आमचा जीव थंड व्हायचा नाही. आमचा जीव थंड व्हायचा नाही. असं उपाशी राहून कसं भागल? उपा बघू, 2 घास खाऊन घ्या. काय न ग मला, वासनाच गेली माझी अन्नावरची. डोळे मिटून तसंच गिळायचं. अगं अगं उठा. आई आई ऐक, ऐक, काय खातेस खुळे? चौकडं काळजीनं घेरले. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमचे भाऊ लागल्यात खटपटीला. मोठ्यातला मोठा वकील दिलाय म्हणून, आणि झालेच तर सारं गाव आपल्या पाठीशी.
मग ते सुटून यायचं राहत्यात वय. सुगंधा आवडा का तुमचा भाऊ आला. भाऊ आला. अक्का आलास बाबा. काय काय करून आलास. भेटून आलो. वकील पत्र दिलंय. काय म्हणतोय वकील. छातीला हात लावून सोडून लावतो म्हणतोय. म्हणतोय ना व. पण केव्हा सुटणार तू. आता त्याला जरा दम खायला पाहिजे. अजून खटला उभा राहिला नाही. तो उभा राहणार, केस चालणार आणि मग निकाल होणार. म्हणजे आणि किती दिवस लागणार बाबा. वरी 6 महिने लागल म्हणतोय वकील. तोवर मी कशी जगणार रे बाबा. अगं अशी हाय खाऊन कसं होईल. बघा ना जेवणच सोडले. मिनत्या करून दमलो आम्ही. तुमचं तरी काय ऐकतात का बघा. बघा नाही काय बी करून 2 घास खायला वाटच नाही. पोटात काय बी नाही कसं होणार. आवडा का गुमान उड बघू. 2 घास खाऊन घे. लोभाजी जसा तुझा पोरगा आहे तसा माझा नाही होय. अगं तशीच वेळ पडली तर मुंबईवरनं बॅलिस्टर आणू. भारोभार पैसा होतो. तू का काळजी करतेस. उठ. अगं तुझ्या लेखाविरुद्ध एक जण तरी साक्षी द्यायला तयार आहे का. त्यांनी तरी कुठं मारा म्हणून मारले. अपघाती मरण आले. आवडा का कोण ग बॅलिस्टर ही. हाय आपली शेजारी. लई माया लावली बघ तिनं. सुगंधा जी खाते बाई 2 घास. तुझं आणि हिरमोड व्हायला ना ग. बघ कशी पोटात शिरून माया लावती या. लई गुणाची हाय माझी पोर. रे परश्या. काय रे मालक्या काय बातमी. आता तलाठी घाट पडला होता मला. बचावाचं भाषण ऐकून आलाय म्हणा. तो सुटणार म्हणजे सुटणार. 100% गॅरंटी आहे म्हणा. कोर्टात न सुटल पण आमच्या तावडीतनं तो सुटला पाहिजे ना. तो आला की वडायचाच त्याला. नाही नाही आपलंच हात सापडणार. अरे गावातली समधी कोली त्याची स्थळी उचलून धरणार. कोण मध्ये पडतंय. कुणाला नको झाला जीव. आतापर्यंत मी कोणचं काम हाती घेतलंय आणि ते झालेलं नाही. म्हणूनच म्हणतोय जे काम हाती घेऊ ते चोख झालं पाहिजे. पर बाजी आपल्यावरच उलटली तर. हे बी खरंच की. नुसतं खरं नाही त्याचा दरारा बसणार. अरे कुत्र सुधी विचारणार नाही आपल्याला. भर दिवसा भर बाजारात गोळी घालून खून केला त्यानं. आणि त्याचाच फायदा आपण घ्यायचा. तो कसा. अरे उद्या निकाल हाय नव खटल्याचा. पहिलं हार तुर आपण करायचं. गळ्यात हार घालूनच त्याचं स्वागत करायचं. साधा हार नवा यमाचा फास होणार आहे. तो पुढा कसं बोललास. अरे तो सुटून आला का चंगी मिरवणूकच काढायची त्याची. आता गेला मग बसला की. चला 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 चला.
लोबाजीराव की बोला, लोबाजीराव की लोबाजीराव की लोबाजीराव की लोबाजीराव की लोबाजीराव की बघितलं तिष्टे मास्तर, अहो ही चांडाळ चौकडी यांच्यात कशी काय थांबली? गुरुजी, जगाचा नियमच आहे, तिकडं खोबरं तिकडं चांगलं. अगदी बरोबर बोललात तिष्टे. अहो यांचा वाली गेलाय ना, तेव्हा आता कुणाच्याही कण्यात चाटीत बसणारच हे लोक. मिरवणुकीने वाजत गाजत आले असं वाटतं आज 12 सण घरात आले. अगं मग बसली अस काय? आज माझ्या ज्याला उठवत नाही, पंचायतीने त्याला वळा झालायची. वारी बहादूर, याला म्हणायचं बहादूर. भर पेटत भरल्या बाजारात सर्वांच्या देखत खून पाडला त्यानं, तरी बी गडी सुटला. हाय का नाही बहादूर? हे बहादुरा, अरे काय कान कापलास का काय माझा? अरे वस्तारा सांभाळ का तुझ्या बी अंगात पराक्रम संचारला? म्हणजे काय झालं? तशीच सांगायसारखी गोष्ट झाली. मग आधी सांग आणि मग दाढी कर. तर तू काय आज लोकांचं कान वट नाकच शाबू ठेवतेस बाबा. काही नाही तसं नाही. अरे काय राम बाकी मानला बरं का तुम्हाला लोबाजीराव. अहो आमच्या गळ्यातला फासाचा दोर कापून सुटकाच केली बघा तुम्ही आमची. वय 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 लोबाजीराव, आमच्या कातड्याचं जोड करून तुमच्या पायात घातलं पाहिजे, तरी सुद्धा तुमचा उपकार फिटणार नाहीत बघा. फिटणार नाही. अहो तो अण्णा देशमुख एकदम उलट्या काळजाचा माणूस. त्याच्या संगतीनं आम्ही पण पार वैतागलो होतो बघा. वय वय कधी एकदा त्याचा काटा निघल असं वाटत होतं बघा. आणि ते काम तुम्ही केलं आणि आमचा नवा जन्म झाला. वय वय लोबाजीराव, तुम्ही सांगाल तसं वागू, तुम्ही म्हणाल ती सजा भोगू, पण आता हे पाय सोडणार नाही आम्ही. लोबाजीराव तुमच्या संगतीनं आमचं आणि साऱ्या गावाचं कल्याण होईल बघा. अहो हे काय करताय? नाही नाही नाही, तुम्ही माफी केल्या म्हणजे मी पाय सोडणार, पाय सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. हे बघा, झालं ते झालं, याच्या पुढे सुधारू वा. असं ना? बोला लोबाजीराव की जय. मेलेने सोंग पण काय आणले, कुणालाच वाटेल किती साधी भोळी आहे ती. अगं माणूस काही जन्माचा वाईट असतोय होय? ही माणसं नाही, उलट्या काळजाची भूत आहेत भूत. कवा मानबुटीवर बसतील आणि घात करतील ह्याचा नियम नाही. ह्यासनी सांगा,
चांडांच्या नादी लागू नका म्हणून असल्यासनी गोळ्या घालून ठार करायला पाहिजे. अग शरण आलेल्यासनी मरण द्यायचं नसतंय. माझ्या लोबाजीच्या संगतीनं ही माणसं सुधारणार नाहीत कशावर ना. तू उगाच काळजी करू नकस. आता तुम्हाला कसं सांगू, लोक दिसतात तशी नाहीत. एक 3 कप चहा पाठव बघ बाहेर. वय वय जा स्टोपी ठेव जा. अरे आपल्या बाप जाड्यांच्या हातून असलं काम झालं का कावा? खरे खरे अहो काय द्या संगत टक्कर घ्यायची म्हणजे काय चेष्टा आहे का ना. अंगात बी तेवढी धमक असायला लागते. लोबाजीराव म्हणजे साधा माणूस नव्ह, लई पेट टाळक्याचा माणूस आहे. दिवसा ढवळ्या राजरोज केलेला खून पचिवला म्हणजे काय म्हणायचं हेला. तर ग नजर वर करून बघायची, ताप नाही कुणाची. अगं लांबवर पायतान वाचतय तर माणसाचा थरकाप होतो इथं. तर ग परवा बाजारात बघितलं, भांग द्यावा तशी लोक बाजूला होत्या. मग हिरा का अगं असं का करीना. कसं लोबाजीरावच्या कानावर ही गोष्ट घालून आणखी गो तुझ्या सुनेला वडून चांगल्या कामाला नाही म्हणायचं नाही ते असं म्हणते तू. अगं सगळ्या पंचक्रोशीत नावाचा डंका झालाय. 10 गावचं बाजारला आलेलं लोक देवाला जावं तसं बघून जातात. तिने नुसतं दारा जाऊन उभं राहायचं अवकाश. अगं वर आणि चांगली शिदोरी करून पाठवतील बघ तुझ्या सुनाला. हे तुम्हाला बरं सुचवलं बघ. त्या बाळक्याला सांग करील बघ आपोआप काम. भाजी मांजऱ्याच्या हिराकाची सुन्न आणतच नाही म्हण. जरा बघ की पाहुणं लावूनच देत नाही. असली कसली माणसं ही आडदान टोसक्याची. किती दिवस झाले पाठवत नाही. या येत्या गौरीला बरीच होईल की विचारा की असाव करीन बाईसने. होय की त्यासनी इंगा डागायला पाहिजे तुम्हाला कुणीतरी. मग तुम्ही काय इतके दिवस गप राहिलात. बोलवायला जाऊन जाऊन माणसं हात हलवीत परत आली. ही चित्र डोसक्याचीच आहेत ती. लोबाजीराव तुम्ही तुमच्या नावाची निस्ती चिठ्ठी द्या, आम्ही जातो ना गाडी घेऊन. तुमचं नाव वाचलं की नाक घासी दिली तर. वय इराक्का तुझ्या पोराला सांग उद्या गाडी जोडायला. माझ्या हातात चोळी मैद्याची. हो 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 नामदेव टेलर काय कळलं काय. अरे सांगितल्याशिवाय काय कळलं. लोबाजीरावांनी कुठली बाई बोलून आणली म्हणा. पायतान बसक सळ बोल डोसकी के बाला निकली गे पायताना खा खाकू. ए वावडी भातू अरे वाटेल त्या वावड्यावर तू नका. मग बाई वरून आणली म्हणून सांगतोय ते का खोटा आहे होय. अरे खुळ्या ग्रस्ता मांजऱ्याची सून नांदत नव्हती, तिला जाऊन घेऊन आलं. आम्हाला निराश काय हो. क्या काय रे नरसाळ्या. अहो लोबाजीराव हत्यारबंद लोक घेऊन गेले. तिथं गाव आडवालं. 10 लोक काहीतरी जायबंदी झालं म्हणा. अरे तिच्या अखेर गोळीबार करून कुण्या बाईला ओढून आणलंय. आता बोललास तेवढं बोललास, पुन्हा बोलू नकस. तुझा बघितलं चल होट रे. तोंडात बोळा कोंबून खांद्यावर घालून घेऊन आलात म्हणा. अरे बाबा आता गप जातोस का तुझ्या तोंडात बोळा कोंबून दुकान बंद करून घेऊ मी. बाग फुटायचं बाग पण जातो काय थापा मारतोय. सुई एवढं गावलं की दाबा एवढं करते. काय नावाचा महिमा बघा. नुसती चिठ्ठी घेऊन गेलं आणली की सुनाला वाढून. अरे कुणाच्या सुनाला. हिरा कराय का मांजऱ्याची. तिला वडून आणली. काका आता आहे का. अहो त्या म्हातारीला कोण वडून आणल. मग कुणाला. अहो तिच्या सुनेला. अहो नांदत नव्हती. सारा गावभर झालंय की. अरे तुम्हाला गाव नाही वय. काय मी कशात नसतोय का. बराय नसताय ते. अहो नांदत नव्हती. लोबाजीरावांचं नाव सांगितल्याबरोबर झक मारत लावून दिली. मग आता नांदती बघितली नाही बा. बघून येतो आणि मग सांगतो. पोरीला वडून आणली तेव्हा लई जण पाय काढल्यात म्हणून. होय अगं चांगलं 10 जण दवाखान्यात पडल्यात म्हणून. कुणाचा हात तोडल्यात, कुणाचा पाय काढल्यात आणि कुणाचं पोतळ बी बाहेर काढल्यात.
एखादी लढाई जिंकूनच पुन्हा आणली म्हणा की. होय की, सगळीकडे कसं धाबदना लागत झालं या. होय, चला बाई चल, आलोय कशाला बोलत काय बसले. चला बघू चल. आपल्या नावाचा डंका ऐकून आलो या. आमचं काम एवढं करा. पोरग लग्नाला आलंय, जीवमान हाय तव तांदूळ टाकावं म्हणते या. अहो पण तो ऐकतच नाही. अहो पोरगी पाहिजे, समधी तयारी केली पण तो काय ऐकतच नाही बघा. असं करा, मांडव टाका. आणि तो नाही म्हटलं तर माझं नाव सांगा त्याला. राम राम राम. त्याच्या तू सोय मला वाटलं मांजर आहे. आपण वाघोबा झाल्याबरोबर आम्ही सगळे मांजर झालो. होय, तुला कोण मांजर म्हणाल? मग कुणाला? अगं त्याचं कोणतरी चोर पावलं हात जाताना दिसलं म्हणून म्हटलं मी मांजर. होय का? यात काय आणलंय मांजरानं? आपलं तू तू रुमाली वाड्या माझ्यासाठी? होय, खास तुमच्यासाठी. आईला आता मात्र कमाल झाली बरं का. अगं रोज एक नवीन पदार्थ करून खायला घालतीस, मला काय ढवाळी लागली? चला, उगा काय तेच बोलताय. घ्या. देवाचा निवद गुरुवानं खायचा. होय, मग गुरुवारच खातो. खातो, पर देवानं खाल्ल्यानंतर. असं कशा झाल्या? रास ठसकायचं नाही. एक विचारू? काय ढा विचार. तुम्ही दुसऱ्यांची लग्न लावताय, स्वतःचा काही विचार केलाय का? आहे आता बायको बघणं चालू आहे, मिळाले की बार उडवायचा. म्हणजे कुठे जुळलं नाही झालं? नाही ना, अजून नाही. आटी जबर असतील? नाही, तशा जबर नाही. मग सांगत का मला? सांगू? पहिली अट म्हणजे तिचं नाव 3 अक्षरी पाहिजे. 3 अक्षरी? होय. दुसरी म्हणजे तिला मसाल्याची वांगी करता आली पाहिजे, भरलेली फरमास. आणि महत्वाचं म्हणजे ती शेजारीन पाहिजे. अगं थांब ना, आता पुढल्या 2 अटी राहिलेत. काय येणार येणार येणार, दरुडा येणार. दरुडा येणार? नुसता भास करायचा र, दिन गाजवत यायचं. म्हणजे बंड आल्या गतोय. आपण येणार कोण? कुठला नाही शेवटी माणसं. त्याची काळजी तुला कशाला? मी त्याचा बंदोबस्त मी करतो. अरे ते खरं, पण त्या लोबाजीनं खरंच गोळ्या घातल्या तर काय येड पाहिजे सर तुम्ही. हे बघा, तिकडं चाव लागली रे लागली की इकडं गोळीबार सुरू करायचा. तिकडं दिन की इकडं गोळी. कोण मरताय मग? हा म्हणजे पण चाल करून आलत, पण बाराचा आवाज ऐकून माघारी पळालं असा भास करायचा आणि अशातच आपला डाव साधायचा.
सोडा बघू. नाही सोडा म्हणते ना. सोडा. तुम्ही बघितलं म्हणजे बघू दे की. अगं त्यांच्यासाठीच करतोय हे. त्यांनी बघितलं तर माझं निम्म काम होईल, तेवढाच शिक्का बसल. शिक्का. आईला कुठलं धरून आणले हे. तू म्हणजे ते एकदम ही आहेस. ही म्हणजे बिनशेफ्टीची आहेस. काय. नाही नाही रागवू नको, माझी आई रागवू नको. हे शिक्का म्हणजे लग्नाचा. झाली काय खुश. बरोबर. तुम्हाला एक सांगायचं. चांडाळ चौकडी आहे ना, तिला काही झाले नाही. मग तुम्हाला काय होऊ नये म्हणून सांगते. त्यांना घरात येऊ द्यायचं नाही, त्यांच्या नादी लागायचं नाही, बस. मी सांगते म्हणून. अगं वाईटाच्या नादाला लागून माणसं वाईट होतात, तसं चांगल्याच्या नादाला लागून चांगले होतीलच की. तुमच्या परास मी जास्त वळखीत असते. तुम्हाला एकदा सांगितलं ना त्यांच्या नादी लागायचं नाही म्हणून. अगं पण का. मग कसं सांगू. हे सुगंधा, आता मी सांगू का तुला एक. हे गुलाबी फोट आहे तू, हे कशासाठी आहेत, कशासाठी आहेत. येणार येणार दरोडा येणार, 3 गाजवत दरोडा येणार, जयराम सावकाराच्या घरावर चालून येणार. बापरे, दरोडा येणार. ऐका ऐका गावकऱ्यांनो, ऐका. आपल्या गावावर सावकाराच्या घरावर दरोडा येणार आहे. होशियार. काय झालं सावकार. लोबाश्रम दाराव दरोड्याची चिठ्ठी लावली. माझ्या समजा आयुष्याची कमाई जाईल. दरोड्याची चिठ्ठी. सावकार तुम्ही कशाला काळजी करता लोबाजीराव असताना. एक काय असलं 10 दरोड परतून लावतील ते. लोबाजीराव कोण चोर चिरट आपल्या गावावर चाल करून येतात ते बघूया आपण. सावकार, कसं काय दरोडा येतो ते आम्ही बघतो. तुम्ही बिनघोर वाड्यावर जायचं, आम्ही आलोत. लय उपकार होतील बघा तुमचं. नाही नाही सावकार, तुम्ही गावाच्या उपयोगी पडलात. मी तुम्हाला सबूत देतो. बिनगोर घरला जा. मी बी बघतो कसा दरोडा येतो ते. आज रातच्यालाच वाड्यावर जायचं. तयारी करा. ठरलं. काय ठेसा. आता कसं करायचं. माझा हात पाय गळाला. मला काही सुचना झालं. अगं घाबरू नकस. लोबाजीराव स्वतः आपल्या रक्षणाला येणार आहेत. हा ना घाबरू नये. या लोबाजीराव या. लोबाजीराव आपण गच्चीवर जाऊया. म्हणजे चाल करून निर्णय आपल्याला दिसत्या. चला या या. या अंगाने रस्ता. हा तुम्ही बिनगोर राहा. काय काळजी करायचं कारण नाही. लोबाजीराव आहे. चला. देऊ रामावाणी हुशार. माधव धनगर हुशार. लोबाजीराव मला वाटतं आपण इथं उभं राहूया. म्हणजे गावात कुठला बी माणूस आला तर इथलं आपल्याला बरोबर दिसल. पण बरं का, दरोडा येणारच असेल तर डोंगरा पल्ल्यात जे रान आहे ना तिकडनंच येणार. मग आपण इथंच उभा राहूया. बरोबर. म्हणजे सगळं दिसतंय आपल्याला. काय दिसतंय. बघा ड्युट्या दिसतात. ड्युट्या.
अरे होय की लोबाजीराव अहो खाडा पार आपसुक पाय लावून पळत्याल अगं घाबरू नका न्याय नव आणि लोबाजीराव असल्यावर आपल्याला धक्का कारण आहे